नमस्कार, जय महाराष्ट्र. तर बघूयात हवामान माहिती पुढच्या 24 तासांची. राज्यामध्ये वातावरण बदल सध्या होत आहे. सर्वात महत्त्वाची जर बाब बघितली तर ज्या पुढच्या 24 तासामध्ये काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे, तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस होईल. सध्या जर बघितलं तर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे बंगालच्या उपसागराच्या दरम्यान. त्यातच जर बघितलं तर जे एक ट्रप तयार झालेली आहे बिहारपासून खाली साऊथ इंडियापर्यंत, त्यामुळे सुद्धा वातावरणावर परिणाम होणार आहे. अरबी समुद्रावरून वारे जे आहे ते वेगाने वाहत आहेत. वाऱ्याचा स्पीड 40 किलोमीटर ते 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत आहे. आज जर बघितलं तर सकाळी मुंबईच्या काही भागात पावसाच्या नोंदी झालेल्या आहे. काल जर बघितलं तर जळगाव, नाशिकच्या सुद्धा काही भागात पावसाच्या नोंदी झालेल्या आहे. पुढच्या 24 तासात जर बघितलं तर धाराशिव, बीड, लातूर, नांदेडच्या काही भागात जे मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचे वातावरण आता बनताना आपल्याला दिसत आहे. एक चांगली बाब जरी असली तरी जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्याचे तुमच्या सद्बुद्धीचा वापर करून तुम्ही निर्णय घ्या. कारण जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत काही गोष्टी सांगणे अशक्य आहे. त्यातच जर बघितलं तर जे पुढच्या काही तासांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो. कोकण किनारपट्टीवर आपल्याला जर बघितलं तर पावसाचे ढग तयार होताना दिसत आहे. एक चांगली बाब